कोण आहे ह्या त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावं लागेल। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मम्मी ब्लॉग। मी अक्षय थोरात। आज आम्ही चाललो होतो एका मित्राच्या लग्नाला, जो आमच्या सोबतच राहतो। मी आधी या ब्लॉगमध्ये म्हणलेलोच आहे। तर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी। तर आमच्या आधी जान भाऊ आधी चाललेला होता। म्हटलं भाई तर लवकर पोहोचलो म्हणते, मी आधी चाललो। हे बघा आला नवरदेव। त्याचं भाई लग्न होतं। चला म्हणलं याच्यासोबत 2-4 फोटो काढून घेऊ। म्हणते भाई सगळ्यात पहिले माझं म्हणलं भैया तू काढून घे। म्हणते भाई हे गायब नाही झालं पाहिजे, नाही तर बघ म्हणे। म्हणलं याचं टेस्ट नाही घेऊ, गायब नाही होतं म्हणलं हे। त्याच्यानंतर आम्हाला लागली तर कारण की आम्ही सकाळी काहीच खाऊन नव्हतं आलो। म्हणलं भाई भूक लागली तर काहीतरी करावं लागेल। म्हणते भाई म्हणलं तू पुढं घे, तू पुढं घेतलं सगळं काही होऊ शकतं। बाईन पुढं घेतला लगे आमचं जेवण रेडी झालं। म्हणलं भाई चला जेवण करून घेऊ। जेवण झालं लगे हळदीला बोलवलं, हळदीला बोलवलं त्याचा बी टाईम लागला। आमच्या तिकडे काही शांत बसत नव्हतं, कारण की डे चालू होता। आम्हाला होती इच्छा। आणि एक असं गावात एक म्हातारा तर असं जो लवकर म्हणत होतं लवकर करा लवकर करा। त्याला बघून आम्हाला असं वाटत होतं की भैया आमचं कधी होतं। म्हटलं आमचं बी लवकर झालं पाहिजे। तिथे जाऊन भैयाला जबरदस्ती नाचवून चाललं होतं, कारण की त्याला नाचता येत नाही। बाकीचे तर नाचत होते, त्यांना तर काही गरज नव्हती सांगायची की नाचा व्हायचा वाजोय। तसं गणपती मंदिरात आलो तर आम्ही काम दिलं भाई सगळ्यांना की भाई गाडी सजवायची आहे। आणि त्यात नवरदेवाला रेडी होण्यासाठी लागणार होता टाइम। म्हटलं चला भाई तेवढं करूच तर तेवढं सजून घेऊ शकतो। सगळ्यांना वेगवेगळं काम दिलं होतं। कोणी फुल लावत होतं, कोणी स्टिकर लावत होतं, तर कोणी साईड पट्ट्या लावत होतं। तुम्ही बघू शकता किती चांगली सजलेली गाडी। म्हटलं भैया चला एखादी एजन्सी आपण तो खोलू शकतो। म्हणलं चांगलं काही नाही झालं लगेच नवरदेवाला गाडीवर त्याला बसवलं, डीजे चालू केला, नाचायला सुरुवात केली। नाचायला तर पण डीजे नवरदेवाला खाली उतरवलं। म्हटलं बसवलंच काय आलं होतं आधी तर बघा भाई। तुम्हाला असं बघून वाटलं की सगळे पिलेले, पण पिलेच नाचते असे की लोकांना वाटतं पिलेले। मला मेहंदी संगीतासाठी डान्स कोरिओग्राफर पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता राजकुमार आठवडे यांना। आणि लगेच टाइम व्हायला लागला होता, मग आम्ही चालले गेलो तिकडे नाचासाठी, कारण की तिकडे पुढे जायचं होतं। तर लवकर डीजे पुढे नेला। मंडपात जाऊन बघतो तो नवरदेव एकटं। म्हटलं नवरी कुठे गेली? एक तर नवरी लोकांना ना रेडी व्हायला वेळ लागतो यार झालं। लगेच एक अनाउन्समेंट झाली की ये जेवण करायला बसून घ्या, जेवण पंगत बसणार आहे। आम्ही बिनला आम्ही काही 5 वाजता गेलो तिकडे। आम्ही लगेच बसलो। म्हणलं भैया तो फोटो काढत बाई, फोटो काढ इकडे तिकडे हे पण सोडतो, आम्ही जेवून घेतो म्हणलं लगेच।